सर इकडे समोर ये पढ़ने लवकर लवकर ये छोटू आणि माझी पोरगी लवकर ये बाकी लवकर मैं यहाँ का शॉट लेना थोड़ा वहाँ झुक जाइए विशाल सर नाम आइए ना प्लीज आता शिवाचं काहीतरी म्हणणं शिवाचं काय म्हणणं आहे थोडं जवळ लागा थोडं जवळ स्वप्नील फोटो काढ ऍक्टर आहे ना तो थँक्यू सर तिकडे जायचं
समोर समोर सेंटर सेंटर मध्ये सर इथे सेंटर आशिष भरत सर कुठे सगळं सेंटर कॅमेरा प्लीज. फोटो सर या कॅमेरा का प्लीज इथे समोर बघा ग्रुप फोटो प्लीज. त्यासोबतच या चित्रपटाचे जे क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहेत तुषार हिरानंदानी सर, त्यांना विनंती आहे की निलेश माळी यांचा आपण सत्कार करायचा आहे. आपण चित्रपटात ओमचं जे कॅरेक्टर बघतो ते आपल्या सगळ्यांचे लाडके गीतकार आणि कवी गुरु ठाकूर यांची कविता आहे. गुरुंनी इतकी सुंदर कविता लिहिल्याबद्दल प्रथम त्याचं अभिनंदन आणि आम्हाला वाचायची परवानगी दिल्याबद्दल आभार. असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर, असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची, नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना. संकटासही ठणकावून सांगावे आता ये बेहत्तर, संकटासही ठणकावून सांगावे आता ये बेहत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. करून जावे असेही काही दुनिया जाताना, करून जावे असेही काही दुनिया जाताना, गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना. करून जावे असेही काही दुनिया जाताना, गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना. स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर, स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. त्यांची खूप त्यांचं खास कॉन्ट्रीब्युशन आहे आपल्या या चित्रपटामध्ये आणि ते काय आहे ते थोड्या वेळात कळेल. मी तुम्हाला सर स्टेजवर येण्याची विनंती करते. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवूया निलेश माळी सरांसाठी. पण कदाचित बऱ्याच लोकांना माहित नाहीये की तुमच्या प्रत्यक्ष आयुष्यावरनं
प्रेरणा घेऊन ते कॅरेक्टर आहे. आज इथे या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा आहे. रिअल आणि रील अशी दोन्ही माणसं कुठेतरी एकत्र आलेली आहेत. काय भावना आहेत तुमच्या सर आता? खूप छान वाटते मॅडम, पण खूप घाबरल्यासारखं पण वाटतंय की आम्हाला आमचे जे आयुक्त मिळाले होते शिरूरकर साहेब, त्यांनी आम्हाला त्यावेळेस खूप मदत केली आणि म्हणजे शाळेसाठी विद्यार्थ्यांना कशा प्रकारे घडवायचं हे आम्हाला त्यांच्याकडनं शिकायला मिळालं. त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला तुम्ही कशा प्रकारे मोटिवेट करतात, या मोटिवेट करण्यानंतर तो विद्यार्थी नुसता 10वी नापास झाला म्हणून तो शाळा सोडतो आणि संपूर्ण आयुष्यभर तो म्हणजे शिक्षित असतो, पण तो पुढे शिक्षण घेऊ शकत नाही, पुढे तो त्याची स्वतःची वाटचाल करू शकतो. नुसतं 10वी म्हणजे हे नाहीये. पण हेच मला सगळ्या विद्यार्थ्यांना मी मोटिवेट करत असतो की नुसतं 10वी मध्ये नुसतं शिक्षण नाही, कमीत कमी तुम्ही ग्रॅज्युएशन करा, पुढे जा. आणि त्याच्यातूनच त्या सगळ्या विद्यार्थ्यांना एक प्रेरणा मिळत गेली आणि त्यांनी स्वतःचं आयुष्य पुढे घडवत गेले. खरोखर मला त्या सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक वाटतं की मी त्यांना सगळ्या प्रकारे मदत केली. म्हणजे त्यांना भावनिक म्हणा, त्यांना शाळेत येण्यासाठी म्हणा, कधी उशीर होतो, कधी काय होतो, कधी कामावर असतात. तर अशा प्रकारे सगळ्या विद्यार्थ्यांना आम्हाला सांभाळून घ्यावं लागतं. आणि BMCचे खास करून जे विद्यार्थी असतात त्या विद्यार्थ्यांचं तर म्हणजे सांगताच येत नाही की किती कष्ट करून दिवसभर घाम गाळून संध्याकाळी शाळेत येणे आणि बसणे ही खूप मोठं त्यांच्यासाठी असतं. कारण की थकल्यानंतर माणूस बसू शकत नाही, 2-3 तास 4 तास त्याला बसायला सांगितलं तो बसू शकत नाही. पण हा एक असा आमच्यासाठी हे होता की त्यांना तिथे बसवून ठेवायचं आणि त्यांना शिकवायचं. हा आमच्यासाठी एक तारेवरची कसरत होती आणि ती आम्ही चांगल्या प्रकारे पार पाडली असं मला वाटतं. आणि शिरूरकर सरांचे पण खूप खूप आभार की त्यांनी आम्हाला खूप मदत केली, त्यावेळेस करतायत आणि अजूनही आम्हाला BMC सपोर्ट करते की आम्हाला खरोखर मी अजून एक BMCला जर कोणी असा अधिकारी असतील तर मी त्यांना एक विनंती करेन की त्यांनी कृपया BMCच्या विद्यार्थ्यांसाठी एक परिपत्रक काढा आणि त्याद्वारे त्यांना शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करा, हेच मी सांगेन. थँक्यू. मला वाटतं असे शिक्षक तर तुमच्यासारखेच ते शिक्षक असतात जे सगळ्या विद्यार्थ्यांच्या मनात शाळेनंतरही उरतात आणि कुठेतरी त्यांना त्यांच्या आयुष्यात आय एम शुअर तुम्ही आठवत असाल. त्यामुळे यू आर एन एक्झाम्पल. आपण सुपर हिरोज खूप बघतो, पण मला वाटतं प्रत्यक्ष आयुष्यात आपल्या आजूबाजूला इतकी माणसं असतात ज्यांच्यात ती सुपर हिरो क्वालिटी असते. आणि थँक्यू सो मच सर, तुम्ही जे काम करताय त्यासाठी. थँक्यू. ओम, तुला विचारायला आवडेल की मी मगाशी म्हटलं तसं रिअल लाईफ आणि रिअल लाईफ इतका इन्स्पिरेशनल माणूस पण आपण बघतो ते किती साधे आहेत, ह्यांच्यातलं कोणता गुण सगळ्यात भावला तुला? एकतर मी स्वतःला भाग्यवान समजतो, असे रिअल लाईफ हिरोज जे आहेत त्यांच्यापैकी एकाचं पात्र मला साकारायला मिळालं. अभिनेत्याची फार इच्छा असते की त्याला वेगवेगळ्या रूपांमध्ये येण्याची संधी मिळाली. या निमित्तानं शिवराज आणि आमचे प्रोड्युसर यांचे मी विशेष आभार मानतो, त्यांनी मला ही संधी दिली. प्रश्न काय विचारला? प्रश्न हाच होता की ह्यांच्यातलं असं काय आहे जे तुला भाव? मला ऍक्च्युली शिवराजनी भेट आमची घडवून दिली नव्हती, पण तो कॉन्शियस कॉल घेतलेला होता त्यांनी. त्याचं म्हणणं असं होतं की तुझं पात्र तू तयार करावंस आणि एकदा तू जर पाहिलंस तर तुझ्या मनात ती एक प्रतिमा तयार होईल आणि त्याच्यातून तुला बाहेर पडणं अवघड होईल. आपल्याला वेगवेगळ्या प्रतिमा ज्या आपल्याला आजमावून पाहायच्या त्या आजमावून पाहता येणार नाही, असं त्याचं म्हणणं होतं. ते मलाही योग्य वाटलं. त्याच्यामुळे आज आमची पहिली भेट होती. वाव, किती खास क्षण आहे हा. थँक्यू सो मच. तुम्हा दोघांचे खूप खूप आभार. तुम्हा दोघांनाही बसण्याची. थँक्यू. धन्यवाद. जोरदार टाळ्या दोघांसाठी वाजूयात. मी थांबायला नाही सांगणार आहे त्यांना, कारण तू सांगितलंस आता थांबायचं नाही. आणि मला वाटतं सगळ्यांसाठी खूप पर्सनल क्षण आहे हा यार, त्यामुळे टेक इट ऑल इन शिवराज, असं मी म्हणणार आहे तुला. तुझ्याकडे तर येणारच आहे मी अर्थातच. तुझं असं झालं असेल की आय एम फिलिंग ओव्हरवेल्ड, तर मला लगेच सुचत, त्यामुळे मी तुला काही क्षणाचा ब्रेक देते. पण मला भवेश सर तुमच्यापासून सुरुवात करायला आवडेल की आता थांबायचं नाही हे शीर्षकच इतकं इंटरेस्टिंग आहे आणि ते इतकं सगळ्यांच्या डोक्यात आणि मनात ऑलरेडी घर करून बसलेलं आहे. एक असं वाक्य आहे, एक अशी फ्रेज आहे जी कदाचित आपण सगळ्यांनी पण कोणाला तरी कधीतरी म्हटली असेल आणि कोणी आपल्याला म्हटल्यानंतर आपल्याला पण थोडंसं स्फुरण चढलं असेल. तर हे शीर्षक कुठून आलं आणि ही कोणाची संकल्पना होती? हा प्रश्न खूप बऱ्याच गोष्टी म्हणजे माझ्यासाठी पण आहे की जी जर्नी झालेली आहे. म्हणजे शीर्षकाबाबतीत बोलायचं झालं तर ट्रेलरमध्ये पाहिलं असेल तो सीन आहे आणि जेव्हा वाचन झालं तेव्हा खूप उत्स्फूर्तपणे मला वाटलं की कथेचं सार
मला वाटतं त्या फ्रेजमध्ये आहे, त्या लाईनमध्ये आहे. आता थांबायचं नाही. म्हणजे जेव्हा ही कथा पहिल्यांदा ऐकली, आम्ही सुरू केला हा सगळा प्रोसेस, आणि माझ्यासाठी मला पटकन म्हणजे ग्रॅब करणारी कथा होती पर्सनल लेवलवर. आणि मग आमची सी स्टुडिओची टीम आणि आम्ही सगळी इंटरनली चर्चा केली. आणि जसं आपण लहानपणापासून गोष्टी ऐकतो ना, तेव्हा एक सत्य घटना असेल आणि ज्यांच्याकडून काहीही अपेक्षा नसते, जे मार्जिनलाइज असतील किंवा जे काही शब्द आपण वापरतो, त्यांच्या बाबतीत जेव्हा एक पॉझिटिव्ह काहीतरी सत्य घटना आपण ऐकतो, तेव्हा फार म्हणजे एक तर आहे प्रेरणा वगैरे आहेच, पण ह्या गोष्टी बाहेर यायला हव्यात. आणि ही गोष्ट BMC सारख्या सिस्टम मधून ती बाहेर आली, हे अंडरलाईन करणं फार गरजेचं होतं असं मला वाटतं. म्हणजे BMC आपण BMC आपल्या मुंबईकरांचा भाग आहे आणि आपण सगळे आपले संबंध फार दृढ असतात त्यांच्याबरोबर, पण ह्या सिस्टम मधून अशी चांगली गोष्ट बाहेर येणं, आणि एकदम रिसेंट असं पण नाही की खूप जुनं 17-18 मध्ये मला वाटतं ही गोष्ट झालेली आहे. आणि सो द एसेन्स जो होता तो की ही गोष्ट सांगायला हवी, सत्य घटना होती, प्रेरणा होती, आणि अबाउट पीपल ज्यांच्याकडून म्हणजे जे वर्कर्स आहेत, काही पॉझिटिव्ह येणार की नाही या अनुषंगाने. तर त्याला धरून जेव्हा आम्ही डायलॉग्स आणि आम्ही जे वाचन झालेलं स्क्रीन प्लेचं, तेव्हा तो मुवमेंट होता ओमच्या तोंडी, आणि दॅट आय थिंक इज द इन्फ्लेक्शन पॉइंट. इथे ती ट्रॅजेक्टरी बदलली, आता थांबायचं नाही. आणि म्हणून ते टायटल आम्हाला सगळ्यांना योग्य वाटलं, काही लोकांना. म्हणून हळूहळू ते, आणि मग नंतर गुलराजने त्याला जे संगीत दिलेलं आहे, मला वाटतं त्या संगीताचा आणि आमचे जे लिरिसिस्ट आहेत त्यांनी जे लिहिलेलं आहे त्याला एक वेगळी उंची दिलेली आहे. मला वाटतं आता मराठीतलं एक प्रेरणादायी गाणं जेव्हा वाचतील, लोक वाचतील, when they want to get motivated, I think this song will get played. That's all I can say. आणि मला पूर्ण विश्वास आहे की 1 मेला आता थांबायचं नाही म्हणतच प्रेक्षक सुद्धा थिएटर्स मध्ये One second. Can I speak? He's very humble that he's saying that the title is given by him, no one else but him. Mr. Bhavesh sir gave us this title, and once हमारा बहुत टाइटल्स था हमारे पास. सॉरी मराठी येत नाही मला, थोडं येते पण हिंदीला बोलतो मी. We had lot of titles. शिवराज 5 टाइटल था, धर्म के पास 6, मेरे पास 11. But इन्होंने एक टाइटल लाया और साइड टाइटल लाया, and that was it. So he's very humble, but the credit all goes to him. एकदा सरांसाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत मला वाटतं. धर्म सर, आय वुड लाईक टू आस्क यू की गोष्ट इन्स्पिरेशनल आहे सगळं मान्य, पण ही गोष्ट शॉर्टलिस्ट कशी झाली? आउट ऑफ ऑल द इन्स्पिरेशनल स्टोरीज दैट देयर आर, हाउ डिड यू शॉर्टलिस्ट दिस? मुझे ना ऐसा लगता है कि जो सिनेमा है, फिल्म मेकिंग है, उसका सब, चाहे वो इंग्लिश में हो, हिंदी में हो, मराठी में हो, यूनिवर्सल लैंग्वेज इमोशन है. तो तुषार में जो स्टोरीज चुनते हैं, हम वही चुनते हैं जो इमोशनली हमें टच करती हैं, और हम वही अच्छी तरह से बता सकते हैं जो हमें अच्छी तरह से तो बस वही, चाहे वो मराठी हो चाहे. और ये स्टोरी स्पेशली क्योंकि होम ग्रोन स्टोरी है, महाराष्ट्र की BMC की स्टोरी है, और इतने बढ़िया पार्टनर्स हमें जो जी में मिले हैं. आई डोंट थिंक देयर वुड बीन अ बेटर होम फॉर दिस स्टोरी देन महाराष्ट्र एंड मराठी. ये पूरा स्पीच उसने ध्यान से पढ़ के आया. दैट क्वेश्चन वाज फॉर धर्म बाय द वे, नदी. पर उसने बोल दिया, सॉरी. नाही मी त्यांना हाच आमचा नाही, आमचा आहे. Staying true to the title by always. नाही, but I was actually going to ask you, निधी मॅम, की ही गोष्ट मराठीतच मला सांगावीशी का वाटली, पण आय गेस यू आन्सर्ड इट ऑलरेडी. ही जी युनिव्हर्सल लँग्वेज आहे भावनेची, ती तुम्ही करेक्ट टॅप केलेत. अँड टू द वन ज्याच्यासाठी आता प्रश्न होता. थैंक यू. मैं हिंदी में बोलूँगा. जून 2017 में मुंबई मिरर में ये आर्टिकल पहली बार मैंने देखा, बिकॉज इट्स ट्रू स्टोरी, एंड तब से देयर इज समथिंग अबाउट दैट स्टोरी दैट रियली स्टेड इन मी, एंड लॉट ऑफ थिंग्स हैपेंड. बहुत सारी चीज़ें हुई ओवर द पीरियड ऑफ टाइम. एक तरीके से पहले स्टोरी लिखी गई थी विच डिड नॉट वर्क, सो वी ट्राइड इट अगेन, एंड वी मेट शिवराज and everybody, and Tushar, and we rewrote the story, and we went to, and they were really kind enough to do this. But the thing is, I think what thing stayed with me about the story is it has the simple thought that education is about to change the system. Right? Lots of things are wrong about the system. सब लोग गाली देते हैं बहुत सारी चीजों को,
ये गलत है, वो रॉन्ग है, ऐसा नहीं होना चाहिए, ऐसा नहीं होना चाहिए. But somebody did something, and that something should be out there for everybody to know. And that aspect, especially within the PMC, because PMC को लोग बहुत सारी चीजें बोलते हैं, but इतनी अच्छी चीज हुई है सिस्टम के अंदर जो किसी को नहीं पता. So I think that is the power of the story, true story, which we've also tried to put it in the film, and hopefully सबको ये चीज कनेक्ट होगी. So I would like to ask you also की मी मगाशी म्हटलं तसं की शिवराजची ही डेब्यू फिल्म आहे, डेब्यू दिग्दर्शक आहे तू आता, आणि सॉरी मी तुला आता थ्रू आउट डेब्यू डिरेक्टर असं म्हणणार आहे, यू हॅव टू टेक इट आता. पण त्याच्यासोबत काम करण्याचा तुमचा अनुभव कसा होता आणि व्हॉट मेड यू बिलीव्ह? And you should ask him what made him believe in us. No, honestly, Shivraj was my DA and my associate director in Shrikant. So Shrikant, he worked with me. Me and Nidhi really were fond of him. And when Dharam came with this idea to me, I said, I can't make it, but I am the right person who can do this. Earlier on, this was with another channel. We were making it someone else. Sorry, sir. But thank you, you all have made it. And that channel made us sit for almost 6-7 months after approving it. And luckily, Ganpati Bappa Moria, I was Shrikanta had just come out, and there was a Ganpati lunch at T-Series. And that's where I met Mr. Mangesh that time. And Mr. Mangesh said, do you have anything for us? Come and meet us and see. So I called up both of them and I said, chalo, unko tata, naya dukaan chalte. So that's how we work. Actually, sir, as Ashutosh sir will tell you, after a picture ke piche ek और story होता है. Picture कैसा बनता है. That's how it is. So we went to see, we met Mr. Mangesh sir, met us, loved the story. पर हमारा नसीब देखो, उनका ट्रांसफर हो गया. Next came Mr. Umesh Bansal came. उनको मिले, उन्होंने yes बोला but wait, another person is coming instead of Mr. Mangesh. प्रगति जी आए हमारी लाइफ में. उसने बोला क्या, like you said, हिंदी में क्यों नहीं बना? She asked us, why don't you make it in Hindi? But we were very sure that we want to make it in Marathi because this is a film that deserves to be made in Marathi. I'm sure everyone believes over here who sits over here. This is a story from Maharashtra. First say I would love to make this in Marathi. Abhi agar if we do well, then Bhavesh sir make it in Hindi. That is different. But yeah, then luckily then they said, नहीं अभी प्रगति भी जा रही है. So this went on for 3 months. One new person is coming. Then came Mr. Bhavesh. First we met him. हम लोग तीनों बाहर निकले, बोला ये कड़क आदमी है बॉस, ये अपने को नहीं अप्रूव करेगा, बहुत क्वेश्चंस है इनका. हमने सब कुछ कर दिया, but honestly his questions helped us to make this film better. I will tell you, we rewrote the script, we really went on, and he was very confident. He said we'll start in December. That was there. This was in November. We sat down to rewrite it. Every time he used to call us, कि हो जाएगा ना? I used to say हाँ हो जाएगा. मुझे नहीं पता था होगा कि नहीं, but हो जाएगा. आता तांबाचा नहीं. एक और चीज मैं शिवराज के बारे में बोलना चाहती हूँ. जब एक ट्रू स्टोरी बनाते हो उसमें एक इंटेग्रिटी चाहिए होती है, एक वनरेबिलिटी चाहिए होती है, ऑथेंटिसिटी चाहिए होती है, और मैच्योरिटी. एंड आई थिंक आउट ऑफ ऑल वी हैव मेनी 80s that we like, but शिवराज हैज बीन टॉप डे 1 से, और ऐसा सब्जेक्ट हैंडल सिर्फ यही बच्चा कर सकता था और बहुत आगे जाएगा. बच्चा भी बोलना चाहिए था ना उसके बाद. मेरा तो बच्चा ही है. अच्छा, but then yes, Mr. Bhavesh sir, and I will tell Umesh ji is not here. We are really missing him. I would like to say this one thing on your face, sir, that today's Zee Marathi is in great hands with Mr. Bhavesh. I can tell you this. He has helped us from the start till the end. Even today, he's come down first. He'll be the first person sitting here. I would also say this trailer would not be possible without these two persons. इसका सेंसर नहीं हुआ था. इसका सेंसर रात को 12 बजे हमको मिला है. मंडे छुट्टी था. गणेश किधर है भाई? इम्पॉसिबल करके किया उसने. कहाँ है गणेश? उठ जाना भाई. दिस इज मिस्टर गणेश जिसने सेंसर लाया. और नेक्स्ट पर्सन निखिल, जिसने आज तक जो भी प्रोमो बनाया है बहुत बढ़िया से उससे प्रोमो करता. निखिल किधर है? थैंक यू निखिल, थैंक यू सो मच. एक यूनिट जो बाहर है ये निखिल ने किया है. इट्स ऑल हिज हार्ड वर्क. बट आई एम टेलिंग यू, इट्स ग्रेट वर्किंग विद Zee. I have never worked. I have done a lot of films we have done. It's a debut for all of us over here. A kind of it's debut for him, for us, for him, and for him. So it's great debut. Look at the star cast. Debut पे century मारना है हमको सबको. बस यही बोल सकता हूँ. So I just have one question. When are you releasing the story behind the picture now? Because that we'll make it in the making, because there's lots. We had to get. I had to go to this Chichora Admi over here. I had to go all the way to Lonavala to get him on. But yes, thank you for saying yes, Bharat sir. Ashutosh sir, on one phone call, he just heard the story and you're saying, he just said, I'm doing the film. Everyone, all the actors, everyone, thank you so much. Thank you.
कमाल कमाल खूप कमाल. आणि आता including रोहिणीजी for आता कमिंग टू द डेब्यू डिरेक्टर, तू मी विचारू शकते तुला प्रश्न, राईट? ट्रेलर मधून आपल्याला दिसत आहे की तुझ्या कॅरेक्टर्सचा कुठेतरी त्यांच्या स्वप्नांच्या पूर्ततेकडे एक प्रवास आहे आणि दिस इन इटसेल्फ इज लाईक अ ड्रीम कम ट्रू फॉर यू ऑल्सो. तर असं वाटतंय सर्कल ऑफ लाईफ झाल्यासारखं, आणि इतकी तुझी आवडती माणसं सगळी इथे आम्ही सगळे चेअर करतोय तुला. मला पण पर्सनली वाटायला लागलं या फिल्म बद्दल. मला वाटतं दॅट्स द पॉवर ऑफ दिस फिल्म ट्रेलर, की प्रत्येकाला फिल्म बघितल्यानंतर वाटतं की हा आपण पण या प्रोजेक्टचा भाग आहोतच. काय सांगशील? काही नाही, हे आजचं सगळं थोडं भावनिक आहे माझ्यासाठी. म्हणजे पहिला फोन मला आठवतो तुषार सरांचा. आम्ही 2 वर्ष एकत्र श्रीकांतवरती काम करतो, इव्हन निधी मॅम. त्यांचा फोन आला आणि सांगितलं, त्यांनी मला एक फोटो पाठवला आणि ते मला म्हणाले की हे करायचंय, हे तुला करायचंय. तो मी जेव्हा ते वाचलं, मी फोन केला आणि मी सांगितलं हो करायचं. तो इतकं क्लिअर कम्युनिकेशन ते आमच्यासोबत जे अजूनही आहे. आम्ही विविध गोष्टींवरती अजूनही चर्चा करत असतो, बोलत असतो. तो मला सगळ्यात पहिलं थँक्यू तुषार सर आणि मॅमला म्हणायचं की मी कुठेतरी एक शॉर्ट फिल्म केली होती आणि तिथून मला तुषार सरांनी बोलवून घेतलं आणि मुंबईत माझ्या घरी बोलवलं, घरी बोलवून नवीन स्क्रिप्ट वाचायला दिली आणि त्यावरती काम करायला लावलं. सो थँक्यू सो मच तुषार सर. अँड धरम सर, मला आठवतं की आपण पहिल्यांदा भेटलो, या गोष्टीविषयी जेवढे ते आतुरतेने आणि असं तन्मयतेने बोलत होते ते मला फार चांगलं वाटलं. आणि ओमकार गोखले जो या फिल्मचा लेखक आहे, तर त्यालाही अक्षरशः एक फोन इकडनं आला, एक फोन इकडून इकडे गेला आणि तो तेवढ्याच पटकन हो म्हणाला आणि आम्ही पटकन बसून अख्खी स्टोरी आणि सगळं लिहायला घेतलं. सो आज फायनली याचं एक रूप लोकांसमोर येत आहे. आणि जेव्हा आम्ही भवेश सरांना भेटलो होतो, आणि भवेश सर आणि माझी एक वेगळं कनेक्शन आहे आमचं, ती युवाला मी पहिली सिरियल केली होती आयुष्यात. ती युवा चॅनलचे मेन भवेश सर होते आणि आता परत आम्ही पहिलंच काहीतरी करतोय. सो मला वाटतं हे सर्कल ऑफ लाईफ कम्प्लीट नाही होते, तर इथून एक वेगळंच सर्कल चालू होत आहे असं वाटतंय. आणि मला तो मुमेंट खरंच तो परत जगावासा वाटतो जेव्हा भवेश सरांनी टायटल सांगितलं होतं. मी सगळ्यांचं रिडिंग ऐकत होतो. त्यांच्याकडे एक छोटी डायरी असते, तर त्या डायरीत ते फटाफट काहीतरी लिहिलं त्यांनी आणि ते बाहेर निघून गेले. मला वाटलं काहीतरी बोर होतंय रिडिंग किंवा काहीतरी असेल. तर मग जेव्हा ते परत आले, त्यांनी फक्त माझ्या कानात सांगितलं आता थांबायचं नाही टायटल. आणि माझी नजर बदलली आणि फिल्मकडे बघायचाच दृष्टिकोन माझा बदलला. सो थँक्यू सो मच भवेश सर. आणि ही पण माझी पहिलीच फिल्म आहे आणि याहून मोठी गोष्ट, याहून मोठा प्लॅटफॉर्म या फिल्मला मिळाला नसता. आणि प्रत्येक फिल्मचं एक नशीब असतं. असं मला वाटतं की आता थांबायचं नाहीचं नशीब हे झी मार्फत आणि या ग्रेट प्रोड्युसर्स मार्फत आणि ग्रेट कास्ट आणि ग्रेट टेक्निशियन्स मार्फत हे बाहेर येणं हे याचं नशीब होतं. सो मी खूप उत्सुक आहे की लोकांनी ही फिल्म लवकरात लवकर जेव्हा होईल तेव्हा बघावी. आणि येस, थँक्यू. One more thing I want to add, when Bhavesh sir said he rewrote, there was another person who helped us a lot, was Arvind Jagtap. Yes. Great person, he got us in the team. Great team player. Both in Marathi cinema, we make a lot of Hindi films. I just want to say this film could not be happening because it's a team that makes this film. This is a great, thank you everybody. Great team to make this film happen. It is great that we can't imagine, me and Nidhi and Dharam can't imagine we are here. Itna matlab we started the process in December and we are releasing in May. I think that's the fastest turnout in my double side. Thank you. एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी. शिवराज, तुझ्यासोबत अजून खूप गप्पा मारायच्या बाकी आहेत. तुला कठीण प्रश्न मी विचारणार आहे. पण सगळ्या निर्मात्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी आसन असतं. तर तुम्हालाही विनंती, मी आसन असतं. शिवराज, तू स्टेजवरच थांब. आता सर जसं म्हणाले आता थांबायचं नाही, हे टायटल जितकं